आजोबांचं आमच्या मार्केटिंग स्किल खूप चांगलं असायचं. घरात समोरच्या बाजूला एक छोटंसं दुकान चालू केलं की किराणा मालाचं दुकान जसं असतं तेच दुकान इथं चालू केलं. आणि त्याच्यात त्यांनी त्या काळी एक मार्केटिंग स्किल असं वापरलं की साखरेच्या 1/2 किलोच्या पुडीमध्ये ते 4 आण्याचं दाणं टाकत. त्यावेळेला त्याला खूप किंमत होती. आणि ते ज्याच्या घरी जाई तर त्याला ते खूप अप्रूप वाटे की अरे 4 आणे मिळाले, तो गिऱ्हाईक परत येईल आमच्या दुकानामध्ये. अशा पद्धतीच्या त्यांनी खूप वेगळ्या स्वरूपाच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वापरल्या. छोटं मुलं आलं की त्याच्या हातावर एक छोटीशी गोळी टेकवायची, लिमलेटची किंवा एखादं चॉकलेट टेकवायचं की ते पुढच्या वेळेला मूल म्हणायचं नाही आई बाबा आपल्याला त्याच दुकानात जायचं आहे. असे वेगळ्या पद्धतीचं मार्केटिंग करून मग त्यांनी हळूहळू तो धंदा वाढवला. आणि क्वालिटीवर तर पहिल्यापासूनच भर होता. आणि कस्टमरचा व्हॉईस ऐकणे हे त्यावेळेलाही होतं. म्हणजे जे बनवलं आहे त्याच्यामध्ये जर कोणी आपल्याला काही सुधारणा सांगितली किंवा असं हवं आहे तसं हवं आहे असं सांगितलं तर त्या आजी जरूर करायच्या. अच्छा. हां. आणि त्याच्यामुळे ना मग त्यांचा हळूहळू धंदा वाढायला लागला आणि मग तो वाढत गेला.